हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेंसह फडणवीस अजित पवारांची वर्षावर बैठक। तिघांमध्ये राज्यसभेच्या उमेदवारांबाबत चर्चेची शक्यता। बावनकुळेही उपस्थित। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब नाही। उमेदवारांची नावं न ठरल्यानं घोळ वाढण्याची शक्यता। महायुतीची पुन्हा बैठक। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक, 8 जणांच्या सह्या घेतल्याची माहिती। वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय होणार। राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकी, पार्थ पवारांचं नाव चर्चेत। मात्र पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची आमदारांची मागणी। अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे लोकसभा लढण्याची शक्यता। पियुष गोयल, भागवत कराड, नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार, सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांना राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद हवं होतं, मात्र त्यांना राज्यसभेवर पाठवून राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न। पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। विरोधातील काही नेत्यांची आमच्यासोबत चर्चा। ज्या नेत्यांच्या येण्यानं फायदा होईल त्यांच्याशी चर्चा करतो, फडणवीसांचं वक्तव्य। तर भाजपचे आमदार खासदार आमच्या संपर्कात, नाना पटोलेंचा पलटवार। माजी आयपीएस प्रताप दिघावकर धुळ्यातनं लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धुळ्यातनं लोकसभेसाठी मोर्चे बांधणी। दिघावकरांकडनं मतदारसंघांचा दौरा आणि गाठीभेटींवरती भर। राज्य सरकारच्या सगळेसोयरेच्या अधिसूचनेवर 30,000पेक्षा जास्त हरकती। 3 दिवसात हरकती आणि सूचनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता। मराठा आंदोलकांकडून आज बीड आणि मनमाड बंदची हाक। आरोग्य सेवा वगळता सर्व बंद राहणार। बीडमध्ये 27 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी। पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय। समिती 1 महिन्याच्या आत शासनाला अहवाल सादर करणार। वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू। आंदोलनाची दखल न घेतल्यास आगार पातळीवर कर्मचारी काम बंद आंदोलन करणार। विदर्भात अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरावरील पिकांना फटका। चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान, तर नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता। सोनिया गांधींची लोकसभेतनं माघार। राजस्थानमधनं राज्यसभेची जागा लढवणार। आज जयपूरमधनं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।